दुसरा अध्याय मूळ लीलांचे विकृत अनुकरण। शुकदेव गोस्वामी पुढे म्हणाले, हे राजन, आपले 10 पुत्र आणि वेश्या यांना सांभाळण्यासाठी अत्यंत घृणास्पद पापकृत्य करीत अजामिळाची 88 वर्ष गेली। त्याला सर्वात लहान एक मुलगा होता। त्याचे नाव नारायण असे होते। तो आपल्या आईबापाचा अत्यंत लाडका होता। श्रीमद भागवत 6.1.23-24। आई वडिलांचा जिव्हाळा। अजामिळ 88 वर्षांचा असूनही त्याला एक लहान मुलगा होता, हेच त्याच्या पापकृत्यांचे द्योतक आहे। वैदिक संस्कृतीनुसार मनुष्याने घरी राहून आपल्या पत्नीशी कोणताही संबंध न ठेवता 50व्या वर्षी घराचा त्याग करावा। कामजीवनास वयाच्या 25 ते 50 वर्षापर्यंतच मुभा असते। त्यानंतर कामजीवनाचा त्याग करावा आणि घराचा त्याग करून वानप्रस्थाचा स्वीकार करावा। पुढे संन्यासाश्रमाचा स्वीकार करावा। वेश्येच्या संगतीने अजामिळ आपले सर्व ब्राह्मणी गुण घालवून बसला। तो अत्यंत पापी बनला। आपल्या गृहस्थाश्रमात देखील तो पापी बनला। वेश्येला अजामिळ जेव्हा भेटला तेव्हा त्याचे वय 20 वर्षांचे होते। पुढे त्याच्यापासून तिला 10 मुले झाली। आता तो 90 वर्षांचा होता। त्याची मरणाची वेळ जवळ आली होती। त्याची मुले आता मोठी झाली होती। साहजिकच त्याने आपल्या सर्वात लहान मुलावर नारायणावर अतिशय प्रेम होते। आई वडिलांचा तो खूप लाडका होता। अजामिळ त्याच्यावर अत्यंत आसक्त होता। लहान मुलाचे गोंडस रूप, त्याचे हसणे आई वडील आणि नातेवाईकांना खूप आकर्षित करते। त्याचे बोबडे बोल आई वडिलांना मंत्रमुग्ध करतात। या आकर्षणाविना एका लहान मुलाला मोठे करणे शक्य नाही। या प्रकारचे वात्सल्य प्रेम प्राण्यांमध्ये देखील पाहायला मिळते। एकदा कानपुरात आमच्या राहत्या जागी एक माकड आपल्या पिलाबरोबर आले। खेळता खेळता माकडाचे पिल्लू खिडकीच्या गजातून आत खोलीत शिरले। माकडीन खूप बेचैन झाली, खूप अस्वस्थ झाली। तेव्हा कसेबसे आम्ही त्या पिलाला बाहेर काढले। माकडीनीने लगेच त्याला मिठीत घेतले आणि ती तेथून निघून गेली। मानवात माता आणि पुत्रामधील वात्सल्य प्रेमाची खूप स्तुती होते, परंतु हेच प्रेम आपण प्राण्यांमध्ये देखील पाहतो। तेव्हा हा काही प्रमुख गुण नाही, हा तर एक निसर्गाचा नियमच आहे। एक मूल आणि त्याच्या आईमध्ये जिव्हाळा नसेल तर मुलाची वाढ अशक्य आहे। वात्सल्य प्रेम हे स्वाभाविक आणि गरजेचे आहे, परंतु ते आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करू शकत नाही। या बाहेरख्याली दुर्व्यसनी अजामिळाची लक्षणे काही चांगली नव्हती, तरी देखील तो आपल्या लहान मुलावर आसक्त होता। नंद यशोदेने श्रीकृष्णांच्या बाललीलांचे आस्वादन केले, त्याचप्रमाणे 90 वर्षांचा असून देखील अजामिळ आपल्या लहान मुलाच्या खेळकर स्वभावाचा आनंद घेत होता।